पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुम्ही उमा आत्याशी लग्न नका करू। हवं तर तुम्ही माझ्याशी लग्न करा, पण उमा आत्याशी नको, तिला खूप त्रास होतोय। चालती हो? चालती हो? चुप! सखाराम, सखाराम इकडे ये। आत्ताच्या आत्ता हिला हिच्या घरी पोस्ती कर, मला तोंडही बघायचं नाही हिचं। घेऊन जा तिला। अरे बघतोस काय, घेऊन जा तिला। चल, जाऊ दे। काय ना सख्या, कशाला ओढत नेतोय? चल। यशोदा माय, काय झाला काय? तुम्ही रडताव कशा पाय? अहो तुम्ही रडू नका, मी पाणी आणतो तुमच्यासाठी, रडू नका। यशोदा माय, काय झाला सांगणार काय? अशी रडते काय? सांगा मला, काय झालं? पटवर्धन काका, पटवर्धन काका। काय रे सदाशिव आहे, काय झालं? काका जरा भांडाभर पाणी देता का? पाणी देतो की, पण असं बाहेर का बाई? ये आत ये। सदाशिवा तू बस, मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी। बारकू काका, तुला ठाऊक आहे ना की आमच्या उमा आत्याचे लग्न त्या जोग आजोबांशी ठरले आहे। तर मला ठाव आहे, पण उमा आत्याला हे लग्न नाही करायचे। असं का? तिने किती विनवण्या केल्या, पण कोणी ऐकत नाहीये तिचे। ती बिचारी सारखी रडत असते। आता रडल नाही तर काय करल बिचारी? म्हणून मी जोग आजोबांना सांगायला गेले होते की तुम्ही उमा आत्याऐवजी माझ्याशी लग्न करा, पण तिला त्रास नका देऊ। अरे माझ्या कर्मा, आता हसावं का रडावं तुमच्या समोर? जल्ली शिरा पडली त्याच्या तोंडावर जोगाच्या। आता यात माझे काय चुकले? पण ते जोग आजोबा माझ्यावरच ओरडले। मला म्हणाले, आजोबा म्हणू नकोस मला। काय बोलू? नाहीच बोलत, आणि तुम्ही बी नका बोलू। मोठी माणसं जे बोलतात ना, तर आपण नुसतं ऐकायचा। अहो, ही मोठी माणसं जे ठरवत्या त्याच्या मागे लय मोठा विचार असतो। आता त्या जोग काकांकडे जाऊन तुम्ही जे काय बाय बोललाव ना, त्या मोठ्यांच्या भाषेत ढवलाढवल करणं म्हणतात। असं मोठ्यांच्या कामात आपण ढवलाढवल करायची नाही यशोदा माय। आता रडू नका, तुम्ही काळजी करू नका, मी पोचवतो तुम्हाला तुमच्या घरला। हा सदाभाऊ कुठं राहिला? तुम्हाला पाणी आणाय म्हणून गेला, तो तिथंच घरंगळला वाटतं। सदाभाऊ, ओ सदाभाऊ, घे बसून पी। अरे बस की, उभा काय आहेस? बस। ते मी पाणी बयोसाठी। ही सुशीला ताई ना? ही कधी आली? अरे काय सांगू कर्मकथा, हिच्या सततच्या आजारपणामुळं हिच्या सासरच्या माणसाने हिला इथं कायमची आणून सोडली। माझ्या एकट्याच भागताना कठीण होतंय, त्यात हिच्या औषधपणाचं कसं करायचं असा मोठा प्रश्न पडलाय मला। हे घ्या काका, 2 रुपये। नाही, अरे हे पैसे नाही घेऊ शकत मी। आधीच तुमचा शेतसारा मी देऊ शकलो नाहीये। काका, मी तुम्हाला मुलासारखा आहे ना, मग सुशीला ताई माझी बहीणच झाली ना।
हिला असं इलाजाशिवाय झिजताना नाही पाहू शकत मी. कोणाला सांगू नका मी तुम्हाला 2 रुपये दिलेत. अरे पण अहो काका, सुशीला ताईचा इलाज नक्की करा. त्यावेळेस आलो होतो तेव्हा खोतांचा प्रतिनिधी म्हणून, पण आज आलोय ते सदाशिव साने म्हणून. बयोचं डोकं फिरलंय काय? आणि घरातल्या बायका करतात काय? लग्न ठरलेली मुलगी इथे तिथे फिरते आपल्या अखलेचे दिवे लावत, आणि या बसलेत वाती वळत. काय चाललंय काय? मला मात्र उमेश भेटू देत नाही तुम्ही. तिथे ती बयो त्या सदाशिवास भेटते, हे कसं चालते तुम्हास? ते काही नाही, मला उमास भेटायचे आहे. अहो, रीतीला धरून नाहीये हे वल्लभपंत. लोक हसतील आपल्यावर. कोणी हसत नाही. उमेच्या मनात या लग्नाबाबत काही किंतु परंतु असतील तर दूर करेन मी. यापुढे ती दुःखी राहणार नाही. उमेश सुखी ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. त्याच्या आड तुम्ही नका येऊ. काय व्याही, बरोबर आहे ना? हो हो, अगदी बरोबर. नर्मदे, आले आले. काय बापू? अहो पण काका, यांना उमेकडे घेऊन जा, आणि ते तिथे थांबेपर्यंत तू तिथेच थांब. अहो, एवढाही विश्वास नाही का माझ्यासारख्या कोमल हृदयाच्या माणसावर? आलोच राणी सरकारांना भेटून. काका, आजीनी मला काही घरगुती उपाय शिकवलेत. मी काय केलं तर चालेल? हो कर की. घरात तांदूळ, थोडा ओवा आणि साजूक तूप आहे ना? हो आहे की. बरे. सदाभाऊ, बोला आतमध्ये, तिला मदत करा. मी मग काय अख्ख्या गावाला बोलवू? नाही नाही, जातो. ऐकलेस का कोमलांगी? असे भाव तुझ्या चेहऱ्यात शोभत नाहीत हो. अगे, माझ्याकडे बघून असे डोळे विस्फारले तुझे, जणू काही भूत प्रेतच पाहिले असावे. का आलात तुम्ही? जा बरे. अगो, आता कशी समजूत घालू हिची? मी फार कोमल हृदयी माणूस आहे हो. आपल्या माणसाचे दुःख नाही पाहवत मला. उद्या तुम्ही दुःखी झालात तर तुमची काढीन मी समजूत. तर मला असे समजले, या आपल्या सोयरिकीमुळे तू दुःखी झाली आहेस. उलट मला विचारशील तर आपल्या सोयरिकीमुळे तुझी सगळी दुःखे कुठल्या कुठे पळून जातील. लग्नाचा हा डाग कायमचा पुसला जाईल. अगं, माझा हात धरल्याने तुझ्या पायाची सगळी सुख लोळण घेतील. आमच्या घरामध्ये तू राणी म्हणून वावरशील. दागदागिने, कपडे लत्ते कसली म्हणून दादात भासणार नाही तुला. माझ्या आधीच्या 3 बायकांकडे भरपूर दागिने आहेत. ते आता सारे तुझेच असणार आहे. शिवाय तुझ्यासाठी नव्याने करणार आहे ते वेगळेच. आमच्या जो घराण्याची तू राणी, आणि हा वल्लभपंत तुझा खाजगीतला गुलाम. एवढे बोलतोय मी हिच्याशी, पण हिचे हू नाही की चू नाही. असो,
पण कळलेच असेल तुला सारे. मग आता माझ्याकडे बघून हस की. एवढ्या उत्साहाने मी इथे आलो होतो, पण हिने माझा हिरमोड केला सगळा. बाजू. जिरं आणि हिंगाची फोडणी देते तुपावर, मग मौसूद तांदळाची पेस्ट तयार करू. चला तांदूळ शोधा. आता कसं ताईला तरतरी येईल आणि पटवर्धन काका मग बोलावतीलच वैद्यबुवांना. तांदळाची पेज येते तुम्हास? हो, अशा सोप्या सोप्या गोष्टी येतात मला. पौष्टिक लाडू वगैरे नाहीये. पौष्टिक लाडू मला खूप आवडतात. आवडू देत, पण लग्नानंतर मला सांगू नका पौष्टिक लाडू करायला. मी आपली तुम्हाला पेजच बनवून देईन. पण मला नाही आवडत पेज. माझ्याशी लग्न करायचं तर आवडून घ्यावी लागेल हो पेज. आणि आता जास्त बडबड नको. सुशीला ताईला बरे नाही, त्यामुळे हात चालवा पटापट. जा पाणी आणा. हात चालवा बरोबर. लावता पाणी. किती पाणी ओतताय त्यात? तांदूळात पाणी ओतताय की पाण्यात तांदूळ? अहो, पेजासाठी जास्त पाणी घ्यावे. पण तुम्ही अर्ध्या वाटी तांदूळासाठी घागरभर पाणी ओतलेत. जा आता तांदूळ धुवून या आणि त्याच्यातलं उरलेलं पाणी ओता. ते तरी जमेल ना? अगो कपाळ करंटे, भाग्य दोन्ही हातांनी सुख द्यायला पाहतंय, पण तुझे मात्र. अगो मला पण खूप राग येतोय गो, पण बापून पुढे आपले चालणार आहे का? जे जसे पदरात पडले ते स्वीकार. अगदी बरोबर बोललीस. एखाद्याने सुखी व्हायचं ठरवले की कसेही होता येते. तुझ्यासारख्या गोऱ्या पान घारोळीवर कोणीही आपला जीव ओवाळून टाकेल. फक्त एक पाऊल जरी पुढे आलात ना तर तुमचं ठरलेलं लग्न मोडेन. दैव योगाने पदरात दान पडले ते धर्माने निभवा. अगं तसे नाही, मी सांगतो. गप्प बसा. बरोबर. आता तुम्ही चूल पेटवा, तवर मी तूप आणते. चूल? मला नाही येत चूल पेटवता. मग काय येते आपल्याला? ते काही नाही, तुम्ही चूल पेटवाच. आओ आओ. सुंदर, सुरेख, अप्रतिम.
बाई बाई बाई, काय हे पुरुष फक्त आम्हा बायकांवर वस्कन ओरडता येते, आम्हाला शिक्षा देता येते, पण आम्हा बायकांची कामे करताना मात्र त्रेधा तिरपीट उडते. आधीच सांगून ठेवतेय, मी माझ्या मुलांना हे सारे शिकवणार आहे. कोणाचं कधी काही अडता कामा नये. आणि हो, मी हे सगळं शिकवताना मध्ये मध्ये ओरडायला यायचं नाही. आणि मुलांना शिक्षा तर मुळीच करायची नाही. अहो, मुले म्हणजे देवाघरची फुले. बाई 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 बाई, चूल पेटवतानाही तेवढ्याच पसारा करून ठेवलात. आता हा कोणी आवरायचा? आम्ही बायकांनी. छे 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 छे, देवा, पुढील जन्मी या सदाशिवरावांना मुलीचा जन्म दे आणि मलाही मुलीचा जन्म दे. मुलीचा जन्म सुंदर आणि पवित्र असतो. हा सान्यांचा सदाशिव म्हणजे कलियुगातील कर्ण आहे जणू. इतरांप्रती किती कणव आहे त्याच्या मनात. अरे, दोषांच्या बाबतीतही वसुली करण्याच्या ऐवजी आपल्या कनवटीतले पैसे काढून दिले त्यांना. मला ठाऊक आहे, अरे माझ्याबद्दलही त्याच्या मनात दया आहे. आताही माझी दया होऊन त्याने 2 रुपये दिले मला. असा मी त्याला परत देत होतो, पण त्याने घेतले नाही. मला ठाऊक आहे, ही बाब त्र्यंबक खोतांच्या कानी केली तर सदाशिवाचं काही खरं नाही. त्या बारकू, हे पैसे तू सदाशिवाच्या आईच्या हाती नेऊन दे. मला ठाऊक आहे, त्या माऊलीस जाण्या हो साऱ्याची. ही आमची सदाशिवाची आणि भैरवची जोडी आहे ना, शंकर पार्वतीची जोडी आहे. हो, शंकर पार्वती कसे आकाशातून जाताना सगळ्या त्रासलेल्या लोकांना मदत करीत जाय. मी पोत्या पुराणात आणि कीर्तनात ऐकलं, तुम्ही ऐकलं अक्षा. मग तशी ही जोडी आहे शंकर पार्वतीची. खरंच. चला, झाली माझी पेस्ट तयार. आता ही सुशीला ताईकडे नेऊ. मग बघा सुशीला ताईला कशी छान तरतरी येते ते. अहो, बघताय काय? न्या ते बाहेर, तेवढी तरी मदत करा. नको 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 बाई, तुम्ही उचलायची मदत नका करू. धडपडला तर माझी ही सगळी मेहनत वाया जाईल. उचलते मी. तुम्हीच उचला. काय भांड गरम आहे ना, म्हणून मला जमत नाहीये. तर मी लहान आहे ना, मोठी झाले की जमेल हो मला. अहो, बघताय काय? न्या ते बाहेर. काय तरी बाह्य पुरुषाच्या तरह. मी नाही बाई माझ्या मुलांना असं बनवणार. काय झाले? नाही नाही, काही नाही, काही नाही, नेतो मी. काही कौतुक नाही होणार या बायकोचे. 4 शब्द बोलावे, छान केलेस हो, पण नाही. आमचे नाना तरी कुठे कौतुक करतात आईचे, बापूही नाही करत. मी नाही बाई माझ्या मुलांना असं शिकवणार. मी सांगते तुमका, तसा सगळ्यांचा कल्याण करतले. काय समजला? हे बघ, काहीतरी केलं मी. काय केलं मी? पेस्ट. सुशीला ताई, उठ. मी तुझ्यासाठी पेस्ट करून आणली. उठ सुशीला, उठ. बाई गरम आहे, थांब. हे घे.
उशीमध्ये कडेवरी जिने घेऊनी सांभाळिले फुलागत श्वास होनी शिकविले घडविले होनी गुरु ठीक आहे सुशीलाताई पी म्हणजे तुला बरं वाटेल हळूहळू वात्सल्याचा पारिजात उभांगणी ऊनही मागते जिची देवा ही जोडी अशीच रावाने रे त्यांचा भला कर